बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर ठाण्यात पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। कॅडबरी सिग्नल माता रमाईनगर इथल्या आंबेडकरी समाजाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। ठाण्यात 3 दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% पाणी कपात करण्यात येत असून 7 ते 9 ऑक्टोबर ठाणे शहरात 10% पाणी कपात करण्यात येईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतिम टप्प्याच्या तयारीला वेग आलाय। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन पुढील काही दिवसात होणार असून विमानतळावर ड्राय रन घेण्यात आलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। सोहळ्यासाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। या दरम्यान वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी 8 ऑक्टोबरला सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री सुरू होणार आहे। नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना देण्यात आला असून सुरुवातीला काही दिवस सकाळच्या पहिल्या काही तासात 8 ते 10 विमानांचं उड्डाण होईल। यानंतर दर तासाला 20 ते 30 विमानांचं उड्डाण करण्याचं नियोजन आहे। त्यानंतर डिसेंबरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण होणार आहे। राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येते। ही सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते। या सोडतीद्वारे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहील हे निश्चित केलं जाणार आहे। कप सिरपमुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशातील 14 मुलांवर नागपुरातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी 3 व्हेंटिलेटरवर तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे। यापूर्वी 6 मुलांचा मृत्यू नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात झालाय। सिरपमुळे मुलांच्या किडनीवर परिणाम होऊन किडनी निकामी झाल्यानं मुलाचा मृत्यू होतो, मेंदूवरही सूज येते। विदर्भातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरित करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। विदर्भातील वाघांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। काही आठवड्यापूर्वी भारतासह जगभरात लढमून दिसल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा एकदा खगोलीय घटना दिसणार आहे। 6 ऑक्टोबरच्या रात्री जगभरातील खगोलप्रेमींना सुपरमूनचं दर्शन होणार आहे।